तर चला आपल्याला आता इंग्लिश शॉर्टहँडमध्ये टेबल ऑफ कॉन्सोनंट हा चॅप्टर शिकायचा आहे. जसे की मराठी शॉर्टहँडमध्ये आपण व्यंजने हा पाठ शिकलो होतो, तसेच हा टेबल ऑफ कॉन्सोनंट चॅप्टर आहे. दोन्हीमध्ये फक्त थोडासाच फरक आहे. 1-2 आउटलाईन्सचा तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. इंग्लिश शॉर्टहँड हे आपल्याला शिकण्यासाठी कॉन्सोनंटची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. ह्या कॉन्सोनंट वरतीच आपल्याला पूर्ण शॉर्टहँड अवलंबून आहे. तर हे आहेत सगळे कॉन्सोनंट: पी, बी, टी, डी, जे, जे, के, गे, एफ, व्ही, इथ, डी, एस, जी, इश, जी, एम, एन, इंग, एल, आर, वे, ये आणि हे. तर अशा प्रकारे कॉन्सोनंट आहेत. तर यामध्ये काही लाईट कॉन्सोनंट आहे तर काही डार्क आहेत. म्हणजे आपण उच्चारानुसार ते कॉन्सोनंट दिलेले आहेत. पी कसा लाईट कॉन्सोनंट आहे, त्याचा लाईट उच्चार निघतो. आणि बी म्हटलं की कसा डार्क उच्चार येतो. त्याच्यासाठी या लाईट डार्क कॉन्सोनंट दिलेले आहेत. त्याच्या आउटलाईन्स दिलेल्या आहेत. त्या आपल्याला लाईट असेल तर लाईट काढायच्या, डार्क असेल तर डार्क काढायच्या. त्या जर आपण अशा प्रकारे काढल्या लाईट डार्क, तर आपल्याला ओळखण्यास पण मदत होईल आणि त्याचे उच्चार किंवा त्याची आउटलाईन काढायला सोपी जाईल. तर हे आहे पी, हे आहे बी, हे तुम्हाला सगळे मी आता सांगितले आहे. तर याची प्रॅक्टिस आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. हे बघा, हे बघा, पी, बी, टी, डी, जे, जे, के, गे, एफ, व्ही, इथ, दी. हे अशा प्रकारे तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढचे चॅप्टर मी शिकवेल.